नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनेल. श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्यानंतर संपूर्ण म्हसळा तालुक्यात या कारवाईची चर्चा सुरू आहे. आज आपल्यासोबत आहेत या प्रकरणातील मुख्य तक्रारदार. भ्रष्टाचाराविरोधात धाडसाने आवाज उठवून त्यांनी ही कारवाई घडवून आणली. त्यांच्याशी चॅनेलचे संपादक संजय खांबेटे हे सविस्तर संवाद साधणार आहेत. पाहूया विशेष मुलाखत. श्रीवर्धन प्रांत ऑफिसमध्ये ज्याने तक्रार केली आणि अन्यायाला वाचा फोडली असे तक्रारदार आपल्या शेजारीच आहेत. त्यांनी फेरफाराच्या काही नोंदी टाकासाठी फार मोठी रक्कम जे तिथला क्लार्क किंवा अन्य कोणी मागत होते त्यांच्याबाबत त्यांनी रास्त आवाज उठवला आणि एक प्रकारे म्हसळा श्रीवर्धन मधून अन्यायाला वाचा कशी फोडायची याचा त्यांनी एक अतिशय चांगला लोकशाही मार्गाने अवलंब केला. आपण त्यांचा अनुभव विचारूया. काय काय झालंय भाई, तुमचं काय झालं, कशासाठी तुम्ही आग्रह धरलात आणि तक्रारी केल्यास त्याबाबत बोला. मी ह्याच्यासाठी तक्रार केली की माझा 7/12 इथे मागितला ते त्यापुढे ह्या झालाय, फेरफार झाला नाही, रद्द झाली आहे. ते मग रद्द झालेली फेरफार म्हणा तलाठीने दिली आहे. त्याची कॉपी एक केली आणि अर्ज घेतला, अर्ज बनवला आणि म्हणजे परान ऑफिसला जाऊन द्या, परान ऑफिसची ऑर्डर आणा, मग तुमचा 7/12 ओके होईल. ते परान ऑफिसला गेला, दिली. नितीन डोल त्यांचा असिस्टंट आहे त्याला याच्यामध्ये ते घेतल्याच्या मुळात त्यांनी बोलला मग तारीख लागेल बोलले. मग तारीख लागेल, मग फोन आला ते पुराण तारीख आहे तुम्ही या. मग बोर्डावर पण मी बघितला, मग 8-8 दिवसांनी माझी तारीख लागेल. असे 2 महिनेपर्यंत तारीख चालू होती आणि एक दिवस तारीख त्यांनी खलास केली. ते मला परांचा बोलतात ही वस्तू बोलले जी आहे ती मामलेदार पण करून शकत होता, माझ्याजवळ याची जरूरत नव्हती. काका बोलला मना त्या लोकांनी बोलले तुमच्याजवळ जा, तेव्हा मी अर्ज लिवली आणि तुमच्याजवळ आला. बोलले ठीक आहे होईल. ते मग तो माझा काय बोलले आता करार बोलते त्यांचा जो असिस्टंट होता तो बोलते आता काका आम्ही तुम्हाला कळू आता तारीख नाही लागणार म्हणजे संपला. मग पण 10-1 दिवसांनी फोन केला, मला काळजी ना ते मला लेटर पाहिजे ना. ते फोन केला ते बोले काका बोले उद्या या तुम्ही. बोला चालेल. बोला नाही तुम्ही या म्हणजे होईल सर्व. ते गेल्यानंतर त्यांनी काय सांगितले बोले 1 गुंठ्याला 2,000 साहेब बोलतात, 33 गुंठे ते 66,000 नाही बोले 60,000 धरून चाला. डिस्काउंट दिले 6,000 डिस्काउंट दिले 3 गुंठ्याचा. मला कसले काय 60,000 ते बोले कसले 60,000 ते बोलले हो 1 गुंठ्याला 2,000 घेतात. बोला नाही 60,000 मी कसे काय. ते बोला माझ्या रजिस्टरला नाही लागले 33 गुंठ्याला आणि तुम्हाला 60,000 बोलते हो साहेबांचे आता 1 गुंठ्याला 3 पण घेतात 2 पण घेतात, पण 2 तुमच्या 2 बोलले हे करा 2चा हिसाब. मग बोलले 50 ठेवा. मला ठीक आहे. मग मी नंतर बोला तारीख तुमचा काय करीन नंतर मग येतो. असा 15-20 महिना गेला. मग 1 दिवस परत गेला. तर नाही कमी नाही त्यात होणार का आता बघा त्या लवकरच त्यांची मग बदली पण होणार आहे. ते लवकरच बघा. मला ठीक आहे लवकर पैशाचं पण मला व्हायला पाहिजे का नाही का एक माफी द्यायला. ते बोलले हो बघा बोलले आणि आठवण काका तुमचा ऑर्डर घेऊन जा. ऑर्डर भेटेल. बोला ऑर्डर भेटली त्याच्यावर तलाठी आणि सरकार देतींना बनवून 7/12 बोलते हो तुम्ही 1 कॉपी तुमच्याजवळ ठेवा आणि 1 कॉपी त्यांना अर्ज लिहा आणि देसा, ते देतील तुम्हाला. त्या तिथला काय असेल तर तुम्ही बघा. बोला ठीक आहे तुम्ही बघून पण परत तिथे यायला नको ना. ते बोलते नको. मग वाटत झाली तसे मग आता बोला इतका पैसा हे काही कमी करत नाही. त्याच्यामध्ये मग ह्या लोकांना मी बोलवला एंटी कनेक्शनला. ते मग त्यांना ते काल ते आले. अजूनपर्यंत आम्ही तिथे पोचल्यावर नाही म्हणजे त्यांच्या ऑफिसला अजून ह्या केल्यावर नाही. ते मग नंतर मग तो सर्व झाला. ते मग त्या शिपायांनी मला बोलला दुपारी त्यांना मिळून आला मी. ते बोलले संध्याकाळी मी याचा पैसे फायनल किती. ते बोलले मग 35 ठेवा. 35चा 11 त्यांनी दाखवला. तो 11 खाली दाखवला बोलला नाही. ते मग 40 जसं तो बोले ते मग 30वर मी आला. मग पिवण पण बोलते ना बोलते मला पण पाहिजे 5. ते बोला ठीक आहे तुझा पण बघू.
टोटल मी मग 30 तास ठेवला. 30 तास ठेवल्यानंतर मग मी तिथे पावणे 6:20ला आम्ही गेला. 6:20ला गेला. त्यांनी बोलला नव्हता नगरपंचायत आहे ना तिथे तुम्ही मला फोन करा मी येतात. कोण शिपाई बोलला. शिपाई बोलल्याच्या नंतर मग तो शिपाई आल्याच्या नंतर बोलला काय ते बोलते पैसे. ते बोलते इथे नको बोलले इथे कॅमेरे लागलेले आहेत पुढे चला. तो ह्याचा ऑफिस आहे ना आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा तिथे त्या गल्लीमध्ये पुढे गेला आणि तिथे पैसे दिले. पॉकेट दिल्यानंतर मग त्याने बोला माझं लेटर कुठे आहे ऑर्डर दिला. मग हे लोकांनी आले आणि त्याला पकडलं. तुम्ही हे समाधानी आहात? हो एसीबीने केलेल्या कारवाईवर तुम्ही चांगले समाधानी आहात? हा माझं समाधान आहे. आता फक्त तिथे मला अडचण नाही व्हायला पाहिजे काय नाही होणार. हा कारण त्या लेटर दिलेला आहे आणि अडचण काय करतात इतकं माहिती नाही. आता जाईन तेव्हा समजेल. नाही होणार. हा बस शांती आता म्हणा. पण प्रांताने सांगितलं तुम्हाला हे मसायात पण काम झालं असतं म्हणून. हो म्हणजे माझ्याजवळ कशाला पाठवले. हा मग हे अडचण मुद्दाम करत होते असं वाटतंय? असं झालं अडचणच केले ह्यांनी. मग इथे जर होत असतं तर मग मला तिथे कशाला म्हणजे असे का करतात इथले कार्यकर्ता. हो बरोबर आहे. मग? ते इथे कमी पैसे घेतले असते ना. पैसे जे आपण असते की घ्यायचे त्याला दिले असते 5 ते 10 असे किंवा 15. पण इथे होत होता तहसीलदार ऑफिसला ते मग तिथे का पाठवले. म्हणजे त्यांनी पण तुम्हाला नाहक अडचणीत आणलंय. हा. शेतकरी असं हो आणि वयस्कर आहात हा तुम्ही. हे शेतकरी दाखले वगैरे हो. माझ्याजवळ आहेत सर्व आहेत. मग आता जनतेला काय सांगाल तुम्हाला जे आता समाधान लाभलं जनताला कनेक्शनचा मी ते बोलीन चांगलं झालेलं आहे आणि गायगरिबाचा या सुकोंनी व्हायला पाहिजे काम. आणि याच्यामध्ये गायगरिबांनी पण जोर द्यायला पाहिजे की आम्हाला त्रास होते काय होते ते तुमच्याजवळ येऊन तरी बोलायला पाहिजे की असं ना असं आहे खांबेकर साहेब असा ना असा त्रास होते काय करायचा. ते मग पुढचा आपण मार्ग करू शकतो ना ते इथे काय त्रास देतात बरोबर असं बोलतो. कारण इथे पण बांधकार त्रास देतात. असं नाही ते जरा गायगरिबाला ह्या पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाही. आता तिथे एक कोसावर जाय पडते 60 रुपये देऊन जाय पडते यायला 1 दिवसात काम होते. अच्छा बरोबर. मग तिथला पण बघायला पाहिजे ना. माणूस गरीब जाते काय अर्ज लिहून जाते काय काम आहे 1 दिवसात ते काम करत नाही का नाही काम होईल. म्हणजे म्हसयात पण एवढ्या लांब गेले हा. 1 दिवसात काम होत नाही. वाईट आहे पोझिशन. मग ते माझीच नाही तर सर्व पब्लिकची पाहिजे काय गरीबाची आहेत. सर्व साधा चांगला आहेत असे कितीतरी येतात बायका बाप्याची जातात आहेत. शाळेचे मुली पण जातात आहेत. त्यांना पण फेऱ्या माऱ्या पडतात. हे काय असं का होते हे नाही व्हायला पाहिजे. मग अन्यायाला प्रत्येकाने दाद फोडली पाहिजे. फोडले पाहिजे. फोडल्याशिवाय माहिती कसा होईल. कुणी फोडायला पाहिजे पब्लिकनी. अगदी अगदी ठीक आहे. आपण महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनल वरती आलेत आणि दिलखुलास मत मांडलं तुमचं. हा. त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. असंच तुम्ही भविष्यात हे अन्यायाला वाचा फोडा. हो पोरा त्याच्यामध्ये तुम्ही पण साथ द्यायला पाहिजे आणि साथ द्यायला पाहिजे. उदाहरण ते काही असं मी केलंय ते तुम्ही मला पण बोलते असं ते केलं काय करायचं चला मग पुढे धावू. धन्यवाद. हा. नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनेल.